हाय फ्रेंड्स, मी मिनल तुमचं आजच्या नवीन आणि आगळ्या वेगळ्या अशा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज व्हिडिओची सुरुवात तुम्हाला काहीतरी वेगळीच दिसत असेल. थंबनेलवरून तुम्ही ओळखलंच असेल की आजचा व्हिडिओ कशा संदर्भात आहे असं. तर हो, रंगोली मॅट, सध्या उलन रंगोली मॅट ही खूप क्रेज आहे, खूप ट्रेंडमध्ये आहे, खूपच जास्त. तर मी माझं शिलाईचं काम चालू होतं, मग त्याच्यातच मला एक आयडिया आली की आपण पण का नाही करू शकत जर आपल्याला येतं तर. बघा मैत्रिणींनो, आपल्या अंगात जी कला आहे, आपल्याजवळ जी कला आहे, ती कला फक्त आपल्याला स्वतःलाच शोधावी लागते. बाकी समोरचा येऊन तुम्हाला सांगणार नाही की तुमच्या अंगात ही कला आहे आणि मग तुम्ही हे काम करा. नाही, तुम्हाला स्वतःला समजून घ्यायचं आहे की आपल्या हातात काय जादू आहे, आपण काय करू शकतो, हे आपलं स्वतःलाच माहिती असतं. आता माझं एक आहे, मला माहिती की मी हे काम करू शकते. त्याच्यामुळे मी कुठलाच विचार न करता बिझनेस असो किंवा काही असो, म्हणजे छोटा मोठा बिझनेस म्हणजे असं खूप मोठा बिझनेस असं नाही, पण छोटासा बिझनेस. आपण बघा, कुठलीही मोठी गोष्ट होण्याआधी छोट्यापासून सुरुवात करावी लागते. तर तसंच माझा पण थॉट आहे, मला प्रत्येक गोष्ट करून बघायची असते. ती गोष्ट सक्सेस होईल की नाही तो पुढचा विचार आहे, पण सुरुवात करणं हे आपल्या हातात आहे मैत्रिणींनो. जर आपण सुरुवात केली तर आपल्याला समजेल की आपण काय करू शकतो आहे, नाही करू शकत, किंवा आपल्याला त्याच्यात सक्सेस मिळतं आहे का, किंवा आपल्याला ते काम जमतं आहे का, हे आपण स्वतः समजून घेणं गरजेचं आहे. तसंच माझं आहे, मला स्वतःवर इतका विश्वास आहे की मी म्हणतात ना, जिथे लाथ मारेल तिथं पाणी काढू शकते, एवढी ताकद माझ्यात आहे आणि एवढी म्हणजे म्हणतात ना, ती मानसिकता माझ्यात आहे. तर मी कुठलंही काम करायला मागे सरकत नाही मैत्रिणींनो. मी घरकाम करते, म्हणजे घरकाम मीन्स आपल्या घरातलंच कामं करून, मुलांना सांभाळून, त्यांचं सगळं शाळेचं, डब्याचं, त्यांचं सगळं बघून मग मी हे काम करत असते उर्वरित वेळेमध्ये. आता बरेचसे महिला सांगतात की वेळ नसतोच, कोणालाच नसतो, वेळ काढावा लागतो. तर बघू शकतात, मी आता एक छोट्याशा बिझनेसला सुरुवात करते, ते म्हणजे उलन मॅट रंगोली. तर उलन मॅट रंगोलीला जे रॉ मटेरियल लागतं ते सगळं मी इथे आणलं. बाप्पा होते, बाप्पांच्या समोर ठेवलं, आशीर्वाद घेतला, पूजा केली आणि बाप्पाच्याकडे एकच मागणं मागितलं की मी जी मेहनत करते त्याचं मला बळ दे आणि तुम्ही साथ द्या, फक्त एवढंच मी बाप्पाला सांगितलं. तर चला, मग मी तुम्हाला फक्त एक थोडक्यात सांगते की आपल्याला काय काय रॉ मटेरियल लागणार आहे. आता हे मटेरियल काही खूप जास्त कॉस्टली पण नाही आहे, तर घेऊ शकतो आपण कोणीही आणि सुरुवात करा मैत्रिणींनो, काही हरकत नाही. जर कुठली मोठी गोष्ट करायची असेल तर छोट्यापासून सुरुवात होते. तसंच आपल्याला हा छोटासा बिझनेस स्टार्ट करायचा आहे. आता हे जे आहे ना, हे फर उलन आहे. ती मॅट रंगोली जी सध्या आपण बघतोय सगळीकडे, ती ह्या उलनपासून तयार केली जाते. तर हे उलन आहे, फर उलन. हे आपल्याला KGच्या हिशोबाने भेटून जातं, कुठेही उपलब्ध. जिथं लोकर वगैरे भेटते ना, उलन शॉप असतं, तिथं आपल्याला मिळून जातं. त्यानंतर आपल्याला लागणारं आहे ही ग्लूगन. आता ही आपल्याला रंगोळीसाठी लागते. ती पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेलच की पासून आपण म्हणजे हिचा कसा उपयोग करून घेऊ शकतो, की हिचा वापर कसा करायचा हे पण तुम्हाला दाखवणार आहे मी. त्यानंतर ह्या आहेत ना, या ग्लूस्टिक आहेत मैत्रिणींनो, इथं गनमध्ये टाकायच्या. या ग्लूस्टिकच्या साह्याने आपल्याला हा जो फर असतो ना, हा मॅटवर चिपकवून त्याची डिझाईन तयार करायची असते. तर ह्या ग्लूस्टिक आहेत. हे तुम्हाला ग्लूगन ही ऑनलाईन सहज मिळून जाते, 200 रुपयापर्यंत आरामात भेटते, काही जास्त महाग नाही आहे. अगदी फक्त 800-900पर्यंत जर पैसा तुम्ही इन्व्हेस्टमेंट केला ना याच्यात, तर तुमचा बिझनेस स्टार्टअप होऊन जातो. आपल्याला आता ह्या बेसिक गोष्टी आपल्या घरात असतात. चॉक झाला, पेन्सिल, स्केच पेन, कैची, ह्या गोष्टी आपल्या घरात असतातच. त्याच्यामुळे ह्या काही आपल्याला बाहेरून आणायची गरज नाही. आता मेजरिंग टेप पण बहुतेक सहसा सगळ्यांकडेच असतो. क्वचित लोक असे असतील की त्यांच्याकडे नसेल, पण बहुतेक सगळ्यांकडे असतो इंच टेप. हा पण खूप महत्त्वाचा आहे, कारण आपल्याला मापं घेऊन तयार करायची रांगोळी. त्याच्यामुळे मग इंच टेप पण आपल्याला लागतो. खूप जास्त सामान पण नाही लागत त्याला. सुरुवात करायला बेसिक मटेरियल हेच लागतं. त्याच्यामुळे तुम्ही पण जर विचार करत असाल की आपण पण करू इच्छितो किंवा करायची इच्छा आहे, करू शकतो, तर मग त्यांनी नक्कीच हा बिझनेसला सुरुवात करा मैत्रिणींनो. खूप छान बिझनेस आहे.
आता बघा हे जे फर उलन आहे ना, याच्या अशा म्हणजे ना हे सुट्टं असतं, तर त्याचे गोळे आपल्याला बनवावे लागतात. गोळे बनवले म्हणजे आपल्याला इझी पडतं ते मॅट रंगोली जेव्हा आपण रेडी करतो ना त्यावेळेला. कारण हे जर असं लच्छी असली ना तर त्याच्यामधून काढलं की गुंथावतात फार, त्याच्यामुळे. तसंच आपल्याला लागणार आहे बेससाठी हा जो आहे ना कॅनव्हास पेपर आहे, हा थोडा जाड आहे कॅनव्हास पेपर, जो आपण कपड्यांना वापरतो ना कॉलर वगैरे बनवण्यासाठी, गळा बनवण्यासाठी, त्याच्यासाठी हा पेपर यूज होतो. तर हा पण आपण मॅटमध्ये यूज करू शकतो. याला रेक्झिन लागतं मैत्रिणींनो, पण रेक्झिन नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही हे यूज करू शकतात. आणि जर आपल्याकडे कॅनव्हास पेपर पण नसेल तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन ज्या शॉपिंग बॅग असतात आपल्याकडे त्या यूज करायच्या. अगदी कमी खर्चात आपलं मॅट तयार होतं मैत्रिणी. जर तुम्हाला घरी बनवायचं असेल ना स्वतःसाठी, तर तुम्ही ह्या अशा शॉपिंग बॅग असतात तुमच्याकडे दुकानाच्या, त्यांच्यावर बिनधास्त करा, खूप छान होतं. आणि जर नंतर तुमचा हात साफ झाला, तुम्हाला जमायला लागलं, की मग तुम्ही रेक्झिन किंवा मग पेस्टिंग पेपर आणून तुम्ही त्याच्यावर ट्राय करू शकतात. तर हा सगळा सामान आहे मैत्रिणींनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.